ओय ओय अंतवितचा अंत नको पाहू ओय, पण माझा ब्लॉग मात्र पूर्ण पहा बरं का. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा अडका ओमकार आणि आज आपण निघालोय जळगावला, कारण की आपल्याला कोणाला तरी भेटायला जायचं होतं. आपण अशा आर्टिस्टला भेटायला जाणार होतो की त्यांना बघून सगळे म्हणतात पाजी तुसी ग्रेट हो, पण ते कोण आहेत ते जाणून घेण्यासाठी व्लॉग मात्र एंड पर्यंत बघावंच लागेल बरं का. तर काय एका आर्टिस्टने दुसऱ्या आर्टिस्टला भेटायला बोलवलं होतं, पण हा काही नॉर्मल सीन नव्हता बरं का. त्या आर्टिस्टला भेटलेले होते खूप मोठे मोठे काही अवॉर्ड्स, पण आपल्या उन्नती दिदीला पण आता खूप काही नॅशनल लेवलचे अवॉर्ड्स भेटले होते, म्हणून आपल्याला त्यांनी भेटायला बोलवलं होतं मंडळी. आणि अशा रँक आणलेल्या आर्टिस्टला भेटायचा रोज रोज चान्स भेटत नसतो, म्हणून ही जर्नी आता आम्ही सुरू करतो. जळगावला पोहोचलो आणि तिथून आमचा खरा ॲडव्हेंचर सुरू झाला. सरांच्या काकूंचं घर शोधता शोधता गुगल मॅप पण म्हटलं भाऊ मेरी शिप खतम हो गई भाऊ, बंद करू. एक गल्ली, दोन गल्ली, तीन गल्ली, आणि आम्ही एवढं फिरलो ना की एक कुत्रा पण आमच्या ओळखीचं झालं होतं, भुकत पण नव्हतं. ऐराणी स्टाईल मध्ये सांगायचं म्हटलं तर अरा बाप्पा घर का बेटी नाही राही ना भाऊ. आम्ही तर जळगावची नगरपालिका इन्स्पेक्शनला आलेलो आहोत असं वाटत होतं आम्हाला, पण शेवटी काय वाहे गुरुदा लाख लाख शुक्र, हा घर सापडलं भाऊ. मग निघालो गार्डियन सन्स गॅलरीमध्ये, आणि मंडळी हाच तो स्पॉट जिथे शैलेश कुलकर्णी सरांचं एक्झिबिशन झालं होतं, आणि आपल्या ब्लॉगचं करिअरचा जन्म पण इथूनच झाला होता मंडळी. इमोशनल डॅमेज आणि हॅप्पी मेमोरीज आठवल्या. ते जाऊ द्या, सरांना भेटलो, गप्पा मारल्या, आणि आर्टिस्ट लोक बोलायला लागले ना तर भाऊ काही कळत नाही, पण एक खरा आर्टिस्टच ते समजू शकतो. फोटो काढले, सेल्फी काढली, आणि मग निघालो आपण पुढच्या मिशनवर. मिशनचं नाव होतं अमर रगडा. इंस्टाग्रामवर एवढे रील्स बघितल्या ना की जळगावमध्ये एंट्री केली की आधार कार्ड नंतर रगडा खाल्लाय का हेच विचारतात. जळगावला गेला की अमर रगडा नाही खाल्ला हा सेंटेन्स मी 750 वेळा ऐकला होता भाऊ. अमर रगडावर गेलो, प्लेट समोर आली आणि बॅकग्राऊंडला मस्त पंजाबी सॉन्ग वाजत होतं मस्तपैकी बल्ले बल्ले करून. पहिला बाईट, दुसरा बाईट, तिसरा बाईट, ओय होय हाईप जरा जास्त होता पाहिजे, ओय जास्त हाईप झाली. पर्सनली मंडळी एवढं काही स्पेशल वाटलं नाही. टेस्ट प्रत्येकाची वेगळी वेगळी असते, पण मला ही टेस्ट अजिबात आवडली नाही. ऐराणीमध्ये सांगायचं गेलं तर आपली मिसळ तर मिसळच असते रे बाप्पा. पैसा रिकामा करून मग आपण निघालो आपल्या साथीदारासाठी ग्रीन मॅट्स घ्यायला. शॉपिंग केली मस्तपैकी थोडी, आणि पेट्रोल पण कमी होतं, एनर्जी बी कमी होती, आणि पैशाचा वॉलेट पण सगळ्यात जास्त कमी होतं. तर मग काय, आता आपण डायरेक्ट निघालो घराकडे. तर मंडळी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि मला फॉलो करायला विसरू नका. हा पंजाबी ॲक्सेंट तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा, आणि प्लीज मंडळी 2 किलच्या खूप जवळ आहे आपण, तेवढे कंप्लीट करून द्या मंडळी, तेवढे कंप्लीट करून द्या. बाय बाय.